जय श्रीराम, जय श्रीराम. गावठी गँग जिंदाबाद. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या सर्व गाड्या बघून कळलंच असेल की आपल्या ब्लॉगची सुरुवात ही अचानक अशी कशी काय झाली. तर नक्कीच मित्रांनो, ब्लॉग पूर्ण बघा आणि त्यात तुम्हाला संपूर्ण समजेल की ब्लॉगची सुरुवात का झाली. फायनली कर्नू दादा भेटला आपल्याला. जय श्रीराम, जय श्रीराम. गावठी गँग जिंदाबाद. मित्रांनो, ब्लॉग बनवायचं काय डोक्यात नव्हतं. कार भी तो नहीं करे और बाइक पे तो बिल्कुल ना करे. ये क्या है बाय, भेटू परत. येस 100% बाबा. बाय बाय. व्यवस्थित ड्रायव्हिंग कर आणि मराठी तू मराठी मराठी हिंदी विषय नाही. नाही मराठी हिंदी विषय नाही आपला. पण भावा आपला मराठी माणूस आहे. सपोर्ट करा फक्त, बाकी काही नाही. मोठा आपल्याला असं म्हणजे हिंदी मराठी आपला टॉपिक नाही नाही. पण आपला मराठी माणूस पण यालाच पाहिजे. जागा आणि जगू द्या. फायनली कर्नू दादा भेटला. जायची इच्छा नाही होती माझी. माझ्याकडे शब्दच नाही. दादाची बीज. मला माहिती नव्हतं कर्नू दादा येतात, पण आता काय विषय नाही. मस्त की भेटला. ही शपथ मला तेवढी मजा आली ना. आता मी निघतो इथून, कारण की पोलीस यायची शक्यता आहे. पोर स्टँड मारतात. हे तुम्ही घरी करू नका, जेवढं तुम्ही जे काय बघितलं असेल ते. ओके, चलो मिळते अभी आगे. ब्लॉग बनायचं काहीच इरादा नव्हता, पण त्याचा कर्नू दादा भेटला म्हणलं ब्लॉग तर झालाच पाहिजे. चला बघूया पुढे काय म्हणतो. आपण आले परत एकदा त्याच लिफ्टमध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचं असं काय ठरलं नव्हतं, पण विषय असं झाला की अचानक भयानक आपल्याला कर्नू दादा भेटले.
आणि थोडंफार मला असं वाटत होतं की कोण ना कोणतरी भेटेन श्रीमान करून किंवा कोणी पण. आणि कारण की रायवलचे रायडर्स लोक खूप निघतात. तर 30 डेज ब्लॉग नंतर थोडासा ब्रेक घेतला होता. एक ब्लॉग बनवला आहे, तो अपलोड करायचा पेंडिंग आहे, पण मला वाटते त्या ब्लॉग आधी हा ब्लॉग येईल. ओके, तर चला बघूया. आमची एक्झाम आहे आणि प्रिपरेशन करायचं आपल्याला, त्यासाठी आपण आज आलो आहे कॉलेजला. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या रूमवरती आलेलो आहे आणि हा जो ब्लॉग तुम्ही करुणादाचा आजचा ब्लॉग बघितला आहे शेवटपर्यंत. मित्रांनो खरं बोलायचं तर ब्लॉग बनवायचा काही इरादाच नव्हता आपला. मी मस्तपैकी आपला कॉलेजची एक्झाम होती म्हणून कॉलेजला चाललेलो, कारण की आपण 30 डेज चॅलेंज कंप्लीट केलं होतं आणि म्हटलं थोडं 2-3 दिवस ब्रेक घेऊ आणि परत आपले ब्लॉग सुरू करूया. तरी एक मेमध्ये ब्लॉग बनवला होता, तो अपलोड केला मी याच्या आधीच. जसं की मी ह्या व्हिडिओत बोललो की हा नंतर येईल, कारण की मी एक्सायटेड झालो होतो. पण एक्झाममुळे थोडा डिले झाला या ब्लॉगला. म्हटलं पहिलं तो बनवू, लाईनीत चालू आहे तर लाईनीत जाऊ. सो पहिलं तो ब्लॉग मी अपलोड केला आणि आता आपला करुणोदाचा ब्लॉग फायनली तुमच्यासमोर आलेला आहे. ज्या तुम्ही पोस्ट बघितल्या, आपल्याला पोस्ट पण केली आणि पोस्ट केलेली जी होती आपण ती दादाने आपली हायलाईट म्हणून ठेवले. तर खूप खूप धन्यवाद दादा. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी करुणो दादा. खरं बोलायचं तर श्रीमान भाऊ आणि करुणो दादा कायम एकत्र होते, खूप मजा येत होती त्यांना बघायला. पण चला, प्रत्येकाची आपापली लाईफ आहे, त्यामुळं आम्ही गप्पा खूप मारल्या. मी जवळजवळ अर्धा पाऊण तास त्या खंड्या घाटत होतो. ब्लॉगमध्ये फक्त थोडंसं जस्ट असा टाईमपास घेतला आणि त्याच्याशी गप्पा खूप मारले. त्यानेसुद्धा माझ्याशी जसं काही मी त्यांच्यातलाच आहेत असे समजून त्याने माझ्यासोबत गप्पा मारले. तर हा एक्सपिरियन्स शेअर करायला खूप मजा आली. गोल्डन मिनिट होते दादासोबतचे, गोल्डन हावर म्हणू शकता आपण. सो गोल्डन आवर होते दादासोबतचे. आणि माझ्या आयुष्यातली मला असं वाटते पहिली फॅन मुमेंट होती की माझा मित्र, मी ज्याला फॉलो करतो तो मला भेटला. तो खूप मजा आली. दादा पुन्हा परत भेटू, कारण की त्या रोडने माझं सारखं जाणं येणं होतं आणि मी त्या दिवशी योगी चहावाल्याची तर चहा पण पिलो होतो. सो चला बघूया आता पुढे काय होणार आहे, काय माहिती नाही. खूप मजा येणार आहे असेच जर का दादा आपल्याला भेटत राहिला आणि आपले व्लॉग्स पण कंटिन्यू येत राहणार आहेत. ओके, सो तुम्ही थकू नका. मागच्या ब्लॉगला तेवढं सपोर्ट दिलं, तेवढं प्रेम दिलं, तेवढं ह्याही ब्लॉगला द्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.